वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुण कामगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून केला। ही घटना गुरुवारी 5 तारखेला सायंकाळी 6:45 वाजताच्या सुमारास काळेवाडी चरोली येथे घडली। या प्रकरणी अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय। सचिन कुमार लखीधर राय वय 23 राहणार बंगरी, जिल्हा मुझफ्फरपूर, बिहार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। गौतम रामानंद राय वय 22 राहणार तेजस रेसिडेन्सी, मंगलनगर, वाकड, मूळ गाव बांगरी पो मरवन, तालुका काटी, जिल्हा मुझफ्फरपूर, राज्य बिहार असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। तर त्याचा अल्पवयीन साथीदार वय 17 वर्ष राहणार महिने, राहणार मोहितेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। खंडणी विरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार चरोली येथे सचिन कुमार राय याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार खंडणी विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले। आसपासचे सीसीटीव्ही तपासले असता त्यावरून संशयित आरोपी गौतम राय याचे नाव निष्पन्न केले। मयत सचिन कुमार राय याचे संशयित आरोपीचे नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आला होता। या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते। त्यामुळे सचिन कुमार याला धडा शिकवण्यासाठी त्याचा खून केल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले। खंडणी विरोधी पथकाने आरोपीला दिधी पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहाय्यक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक वाकड येथून पहाटे 3:15 वाजताच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले। त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तसेच तपासासाठी पथक रवाना करण्यात आले आहे। अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। प्रतिनिधी अमोल बोडके।